सिया. सिया, तुझं नाव जणू एक प्रार्थना आहे, जिच्यात आहे मृदुता, संयम आणि प्रेमाचं सामर्थ्य. सिया म्हणजे सीता, ती जी त्यागाचं प्रतीक आहे, जी स्त्रीत्वाचं सौंदर्य केवळ रूपात नाही तर सामर्थ्यात मोजते. तुझ्या नावात आहे त्या आदर्शाची छाया, जी दुःखातही हसते आणि संकटातही सौंदर्य शोधते. ए सिया, कधी कधी जीवन तुझी परीक्षा घेतं. कधी तुझ्या डोळ्यात दाटतात न बोललेले अश्रू. पण सिया, तुझ्या मनातला प्रकाश कधी विझत नाही. तोच प्रकाश तुला पुन्हा उभं राहायला शिकवतो. सिया, तू जेव्हा रडतेस तेव्हा आकाश हे ढगाळतं माहितीये, पण तू जेव्हा हसतेस ना, तेव्हा सकाळ पुन्हा उजाडते. सिया, तुझं अस्तित्व म्हणजे प्रेमाचा अवतार, ज्यात कोणालाही येऊ दे त्याला शांतता मिळते तुझ्या सहवासात. आणि सिया, तुझं हसू ते जणू नव्या पहाटेचा संकेत, जे सांगतंय कितीही अंधार असला तरी सिया, तूच ती आहेस जी पुन्हा प्रकाश निर्माण करू शकते, जी रामाच्या गरिबीत सोन्याचं हरिण मागू शकते आणि प्रचंड वैभवशाली रावणाची लंका लाथाळू शकते. हे सामर्थ्य आहे या नावाचं. जिथे प्रेम तिथे वनवासही भोगायला तयार, आणि जिथे क्रूरता तिथे अफाट संपत्ती कवडी मोलाची. सियासाठी तुमच्या आयुष्यात आहे का कोणी अशी सिया? तिला टॅग करा कमेंट बॉक्समध्ये, किंवा ही रील थेट सियाला पाठवा. अरे, आवडेल तिला. सो दिस रील इज स्पॉन्सर्ड बाय सचिन तांदळकर. थँक्यू सो मच सचिन सर. बाकी तुम्हाला तुमच्या नावावरचा असा रील बनवून हवा असेल, किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल असं बोलून घ्यायचं असेल माझ्याकडून, तर पुढच्या रीलची स्पॉन्सरशिप घ्या आणि आनंद घ्या या नेम सिरीजचा. भेटूया पुढच्या रीलमध्ये. तोपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या सियाची काळजी घ्या आणि तुमच्या स्वतःची.